कर्जमाफी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा। महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा लागली असून अनेक शेतकरी अजूनही शासनाच्या योजनेपासून वंचित आहे। बँकांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी पात्रता अपलोड केली असली तरी या शासनाच्या यंत्रणेकडून ती स्वीकारली नसल्याचं निधी अडकला आहे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेली जी बेल आहे त्या बेलला नक्कीच प्रेस करायचा आहे। अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी नेमकी काय आहे आता ही प्रतीक्षा या व्हिडिओला सुरुवात करूया। तर अनेक शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीची घोषणा होण्याची प्रतीक्षा आहेत। मागील सरकारच्या कर्जमाफीच्या योजनेतही अनेकांना लाभ मिळाला नाही। आता नवीन सरकारने आश्वासनं देऊन सुद्धा कर्जमाफी केली नसल्यानं कर्ज थकवण्याचा प्रकार हा वाढला आहे। यात बँकाचा मोठा निधी अडकला असून महाआघाडी सरकारच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही। यातील अनेक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून अपलोड केलेली माहिती ही ग्राह्य न धरली गेल्याने या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे। तर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळी सुमारे 2 लाख शेतकऱ्यांना या योजनेपासून लाभ मिळाला होता। नंतर कोरोना व इतर संकट आल्यामुळे या योजनेची कार्यवाही ही संथ झाली आणि सरकार बदललं। तर महायुतीकडे सत्ता आली, निधीची अडचण, तांत्रिक अडचण आदी कारण बँका शेतकऱ्यांना सांगत आहेत। तसेच आम्ही आपल्या कर्जाची आपण पात्र असल्याची माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड केलेली आहे, परंतु ती स्वीकारली जात नसल्यामुळे किंवा अंतिम मंजुरी मिळत नसल्यामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळत नसल्याने बँकांचं हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना म्हणणं चालत आहे। तर आता अपलोड केलेली माहिती राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणेकडून स्वीकारली म्हणजे ऍक्सेप्ट केली जाते। ही कार्यवाही झाल्यानंतर शासनाकडून संबंधित कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जाचा निधी जमा केला जातो। पण आता ही कार्यवाही जर झाली नाही तर आता मागील वर्षी 2024 मध्ये नव्याने सरकार आलं। यात सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफीची आश्वासनं सुद्धा दिली, पण कर्जमाफी ही झालीच नाही। कर्जमाफीच्या अपेक्षेने अनेकांनी पीक कर्ज भरलं नाही। दुसरीकडे अर्थसंकल्पातही कर्जमाफीबद्दल घोषणा झाली नाही किंवा निधी शासनाने दिला नाही। यामुळे पीक कर्ज थकलेले जवळपास 25,000 शेतकरी हे स्पेशल जळगाव जिल्ह्यातून येत आहेत। 25,000च्या वर शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकल्यामुळे सुमारे 1 लाख नियमित कर्जदार शेतकरी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या मागणी ही सुद्धा करताना दिसत आहे। आता यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे। कर्जमाफी द्यायची नव्हती तर घोषणा कशाला केल्या असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांनी राज्य सरकार समोर उपस्थित सुद्धा केला आहे। मग आता शेतकऱ्यांची फक्त एकच आशा असते ती फक्त कर्जमाफीची। आता शेतकऱ्यांच्या पिकाला सुद्धा भाव नाही। बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन असेल, हरभरा असेल किंवा कपाशी असेल असं बरंच पीक आपल्या घरामध्ये साठवून सुद्धा ठेवलं आहे। जोपर्यंत मालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी आपल्या शेतातील जेही पीक असेल हे पीक मार्केटमध्ये मित्रांनो नेत नाही। परंतु राज्य सरकारने एकच ताशेरा धरला की शेतकऱ्यांच्या पिकाला भाव तर देऊ, परंतु अद्याप कुठल्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या कुठल्याच पिकाला भाव मिळाला नाही। त्यामुळं शेतकरी हा हवालदिल झाला आणि आता जे बँकेचे कर्मचारी असेल हे कर्मचारी शेतकऱ्यांना आता तगादा लावत आहेत की तुमचं पीक कर्ज भरून टाका। पीक भरताना तुम्ही नवजुनं सुद्धा करू शकता, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे 1 रुपया भरायचं काम नाही आणि जवळपास 30% रक्कम आम्ही तुम्हाला वाढवून देऊ। परंतु राज्य सरकारने ज्यावेळेस इलेक्शन झालं होतं, इलेक्शन मध्ये आम्ही कर्जमाफी देऊ हा मोठा शब्द, मोठी ग्वाही त्या ठिकाणी दिली होती, परंतु कुठल्याच प्रकारे अद्याप कर्जमाफी झाली नाही किंवा अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा कुठलाच मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला नाही। त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष त्या ठिकाणी निर्माण झाला आणि शेतकरी कुठल्याच प्रकारे आता कर्ज भरताना दिसत नाही। तर मग आता शेतकऱ्यांनी कर्ज भरावं किंवा नाही भरावं या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मत काय हे आपण पाहणार आहोत। तर आता राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्ज माफी द्यावी या संदर्भात तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि व्हिडिओमधील माहिती तुमच्या कामाची असेल आणि राज्य सरकारने कर्जमाफी केलीच पाहिजे हा सुद्धा माझा त्या ठिकाणी विचार आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सुद्धा विचार आहे। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असेल। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची। तोपर्यंत जय जवान जय किसान।